नमस्कार शेतकरी मित्रांनो, हळद पिकात भरघोस उत्पादन हवं असेल तर योग्य खत व अन्नद्रव्य याचं व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. कारण खताचं जर योग्य तऱ्हेनं व्यवस्थापन केलं तर निश्चित आपल्या उत्पादनामध्ये भरघोस अशी वाढ होते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हळद या पिकास खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं किंवा कसं खत द्यायचं. चला तर मग बघूया. तर मित्रांनो, लागवडीपूर्वी खत देणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं. तर लागवडीपूर्वी खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं, तर मित्रांनो त्यालाच आपण बेसल डोस असं म्हणतो. तर लागवडीपूर्वी जमिनीची खोल मशागत करून घेणं हे खूप गरजेचं असतं. त्यानंतर शेणखत किंवा कंपोस्ट खत 8 ते 10 टन एवढ्या प्रमाणामध्ये प्रति एकर एवढं खत आपल्याला शेणखत त्या जमिनीमध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर निमखळी ही 100 किलो म्हणजेच 1 क्विंटल जवळपास, तर एवढी आपल्याला त्या जमिनीमध्ये मिसळायची आहे. त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट हेही 100 किलो मिसळायचं. त्याचबरोबर म्युरेट ऑफ पोटॅश हे 40 किलो द्यायचे. तर हे द्यायचे कधी मित्रांनो, जेव्हा आपण खोल नांगरणी करेल त्यानंतर खोल नांगरणी केल्याच्यानंतर कुळवाच्या पाळ्याच म्हणजेच त्याला आपण मोगडणे असं देखील म्हणतो. तर त्या मोगडणीच्या वेळेस दुसऱ्या तिसऱ्या पाळीच्या वेळेस आपल्याला हे खत पूर्ण एकत्र करून याचा डोस त्या जमिनीमध्ये पसरवून द्यायचा आहे. तर बघू शकतो आपण हे शेणखत किंवा कंपोस्ट खत, निमखळी, त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश ही एवढी खतं आपल्याला त्या कुळवणीच्या शेवटच्या कुळवणीमध्ये आपल्याला ती जमिनीमध्ये मिसळून द्यायची आहेत. तर यानंतर पुढे बघूया मित्रांनो. आता आपण जेव्हा हळदीची लागवड करतो, हळदीची लागवड केल्याच्यानंतर 30 ते 45 दिवसांनी आपल्याला दुसरं खत देणं हे गरजेचं असतं. म्हणजेच पहिली वाढ ही नत्राची गरज त्या काळामध्ये असते. या टप्प्यांवर झाडांची वाढ नेमकी सुरुवात होते मित्रांनो. तर त्या काळामध्ये आपल्याला युरिया 50 किलो प्रति एकरला आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर ह्युमिक ॲसिड ड्रिपने किंवा फवारणीच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळे मुळांची वाढ ही वेगाने होते व मुळं जमिनीमध्ये चांगल्या तऱ्हेनं पसरायला लागतात व झाडाला वाढण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये त्यामुळे मदत होते. तर हे 30 ते 45 दिवसांनी आपल्याला 50 किलो युरिया हा एकरी आपल्याला द्यायचा आहे मित्रांनो, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. त्यानंतर पुढे बघूया. 60 ते 75 दिवसांनी झाडांची जोरदार वाढ होण्यास सुरुवात होते मित्रांनो अशा पद्धतीनं. तर या काळामध्ये पिकाची वाढ जोमाने होते. युरिया आपल्याला या काळामध्ये देखील 50 किलो द्यायचं आहे एकरी. त्याचबरोबर पोटॅश आपल्याला द्यायचं आहे 20 किलो एकरी आणि सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा त्यालाच आपण मायक्रोन्यूट्रियंट्स असं म्हणतो, तर हे देखील आपल्याला फवारणीच्या माध्यमातून द्यायची. त्याचबरोबर पानं मोठी व हिरवी ही सारी खतं दिल्यामुळं राहायला लागतात. चांगली पानं जेव्हा झाडाची बनतात तेव्हा झाड हे मजबूत असं तयार व्हायला लागतं आणि त्यामुळं प्रकाश संश्लेषण चांगल्या पद्धतीनं होऊन त्या झाडाला चांगल्या पद्धतीचं अन्न देखील ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करायला लागतं आणि त्या झाडाची चांगली वाढ होऊन आपल्या उत्पादनामध्ये निश्चित त्याचा फायदा होतो. चला तर मग ही आपल्याला 60 ते 75 दिवसानंतर द्यायचं आहे मित्रांनो. पुढे बघूया. 90 ते 120 दिवस म्हणजे जवळपास 3 ते 4 महिन्यांनी या हळदीच्या ज्या गाठी असतात त्याची वाढ होण्याचा हा टप्पा असतो. हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे. या काळामध्ये 19-19-19 वॉटर सोल्युबल 5 किलो आपण हे ड्रिपने द्यायचं आहे. त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट हेही 5 किलो आपल्याला ही खतं आपण वॉटर सोल्युबल घेऊ शकतो आणि ती आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देता येतात. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य हे आपल्याला 2 फवारण्यांमधून द्यायचे आहेत. त्यामुळं गाठींचा आकार व वजन वाढायला लागतं आणि गाठी चांगल्या भरून त्याचं वजन वाढल्याने निश्चित आपल्या उत्पादनामध्ये चांगला फरक पडतो, आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते. तर बघूया पुढचा टप्पा.
हा टप्पा मित्रांनो 120 ते 150 दिवसांनी आपल्याला खत द्यायचं आहे। तर या काळामध्ये गुणवत्ता वाढीचा हा टप्पा असतो। तर या टप्प्यावर पोटॅश 20 किलो द्यायचं आपल्याला प्रति एकरी। त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट हे 10 किलो द्यायचं। यामुळं रंग, गुणवत्ता आणि वजन सुधारते। तर हळदीचा जो रंग आहे तो सुधारतो, त्याचबरोबर तिची गुणवत्ता देखील सुधारते आणि वजन देखील वाढायला लागतं। म्हणून या काळामध्ये आपल्याला पोटॅश 20 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो या प्रमाणामध्ये ही खतं द्यायची आहेत 120 ते 150 दिवसांनी, म्हणजेच 4 महिने ते 5 महिन्याच्या काळामध्ये। तर बघूया पुढे। तर मित्रांनो 150 दिवसानंतर हा जो टप्पा असतो तो म्हणजे शेवटचा टप्पा असतो। आता कोणतेही खत या ठिकाणी देण्याची गरज नसते, फक्त पाणी आणि रोग नियंत्रण एवढंच करणं महत्त्वाचं असतं। या काळामध्ये गाठी पिकून तयार होत असतात, त्यामुळे हा शेवटचा टप्पा। या काळामध्ये पाणी कमी पडणार नाही याची आपण काळजी घेणं हे देखील महत्त्वाचं असतं। आता काही महत्त्वाच्या टिप्स बघूया। माती परीक्षण करून जर खतं आपण दिली तर खूप चांगला फायदा होतो, कारण आपल्या जमिनीमध्ये कोणते घटक कमी आहेत त्याप्रमाणे आपण खतं देऊ शकतो आणि त्याचा फायदा आपल्या उत्पादन वाढीवर निश्चित होतो। म्हणून माती परीक्षण हे देखील खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर ड्रीपद्वारे खत दिल्यास 30% जास्त फायदा होतो, कारण ड्रीपने जर आपण खतं दिली तर ती खतं लगेचच्या लगेच त्या झाडांच्या मुळांना भेदून ती लगेचच्या लगेच झाडांपर्यंत पोहोचतात आणि त्याचा फायदा हा उत्पादन वाढीसाठी चांगल्या प्रमाणे होतो। त्याचबरोबर सेंद्रिय व रासायनिक खत संतुलित वापरा। त्याचबरोबर पाणी साचू देऊ नका, झाडांच्या जवळ पाणी साचणार नाही याची काळजी घेणं देखील खूप महत्त्वाचं असतं। झाडांना जेवढं आवश्यक आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये जर आपण पाणी दिलं तर झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते। त्याचबरोबर झाडाच्या ज्या गाठी असतात हळदीच्या, ती कंद चांगल्या पद्धतीनं भरायला लागतात। म्हणून झाडांची वाढ योग्य प्रमाणामध्ये होण्यासाठी पाणी हे खूप महत्त्वाचं आहे। पाणी जास्त होणार नाही याची काळजी घेणं देखील खूप महत्त्वाचं आहे। जर पाणी झाडांच्या बुडाशी साचायला लागलं तर त्याची मुळंही सडायला लागतात आणि त्यामुळं आपल्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो। म्हणून पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणं देखील खूप महत्त्वाचं असतं। तर या पद्धतीनं जर आपण नियोजन केलं खतांचं तर निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो। माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, त्याचबरोबर मित्रांनाही ही माहिती शेअर करा आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।